तर चला आज हॉस्पिटलला जाऊ. तर माझ्या ओळखीचे एक पेशंट सेशनमध्ये ॲडमिट झाले. तर त्यांना सबॲरेक्नाइड हेमोरेज झाला आहे, SAH म्हणजेच ब्रेनमध्ये बिल्डिंग झाली आहे. तर ही हॉस्पिटलची कॉलेज साईडने एंट्री आहे. इथून मध्ये गेल्यास पायऱ्या लागतात. तिथून फर्स्ट फ्लोअरवर गेलं की सर्जरीचे वॉर्ड आहेत सगळे, सेकंड फ्लोअरला सगळे मेडिसिनचे वॉर्ड आहेत आणि थर्ड फ्लोअरला सगळे OBGYचे वॉर्ड आहेत. तर त्यांना सबॲरेक्नाइड हेमरेजचं कॉम्प्लिकेशन होऊन हेमिपेरेसिस झालं आहे. तर हेमिप्लेजिया आणि हेमिपेरेसिस वेगवेगळं असतं. हेमिप्लेजियामध्ये सगळी मूवमेंट लॉस होते, तर हेमिपेरेसिसमध्ये फक्त विकनेस येते त्या साईडच्या बॉडीच्या पार्टमध्ये. दोन्ही पण रिव्हर्सिबल आहे तर योग्य ट्रीटमेंट घेतली तर. आज एकच लेक्चर आहे आमचं कॉलेजमध्ये, पॅथोचं लेक्चर आहे, तर ते अटेंड केलं. तर इव्हिनिंगला क्लासला पण विजिट केली. मी सध्या अल्डेहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड शिकवत आहे. तर ही आमचे हॉस्टेलची लायब्ररी आहे, ज्याला की टॉप म्हणतात. तर इथं आता अभ्यास करायला आलो आहे. 4 तारखेपासून आमची प्रिलिम्स आहे, तर आता पॅथोचा अभ्यास चालू आहे. सध्या खूप प्रेशर आहे एक्झामचं, त्यामुळे जरा जास्त अभ्यास करावा लागेल.